आता तुम्ही म्हणाल इतकं पॅक होऊन कुठं चाललाय, तर पहाटे 5 वाजता उठून इतक्या थंडीत आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला नाशिकवरून. डेडिकेशन देख रहे हो. मग त्र्यंबकेश्वरला गेलो, तिकडं लाईन लागली आणि आम्ही तिकडं पोहोचलो पावणे 6ला. पावणे 6ला पण इतकी गर्दी होती. म्हणजे मी असं एक्सपेक्ट केलेलं की मी लवकर चालली आहे, तर मी कदाचित माझं अर्ध्या पाऊण तासात दर्शन होईल, पण किती वेळ लागला ते तुम्हाला नंतर सांगते. आमच्या समोर लाईनमध्ये हे एक बाबा होते, त्यांच्या बायकोचे इतके फोटो काढत होते. ते धनराजला म्हणलं, धनराज बघा आपल्याला पण म्हातारपणे असंच व्हायचंय बरं का. 5 ते 6 तास लाईनीला थांबून दर्शन घेतल्यानंतर मला हे रिअलाइज झालं की लाईव्ह टीव्ही वरती जे दर्शन होतंय ना, ते बेस्ट दर्शन आहे. तुमच्यासाठी पण रेकॉर्ड करून आणलंय, घ्या तुम्ही पण दर्शन घ्या. ह्या मंदिराच्या खिडक्यावरती ना काय काय लोकांनी अशी मस्त ॲस्थेटिकली फुलं लावून ठेवलेत लाईनीत थांबल्या थांबल्या, आणि खूप सुंदर दिसतंय ते. आणि हे त्र्यंबकेश्वरचं सुंदर असं मंदिर. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागे एक तळं आहे, तिथं गेलो. तिथून ब्रह्मगिरी पर्वताचं दर्शन घेतलं आणि माघारी आलो. येताना हे एक मस्त आश्रम दिसला आम्हाला. नंतर तिथं अजून एक तळं होतं रस्त्यानं, तिथं गेलो. तिथं थोडा वेळ जाऊन बसलो. नंतर ग्रेप एम्बेसीची मिसळ ट्राय केली. इथं ह्या लोकांनी ना द्राक्षाच्या बागेमध्येच डायरेक्ट हॉटेल टाकलंय. मस्त ना. चवीला ठीकठाक होती, पण ॲम्बियन्स एक नंबर होता. त्याच्यानंतर तिथं थोडेफार फोटो काढले आणि हॉटेलवर आलो. चेकआउट केलं, बॅग घेतली आणि रेल्वे स्टेशनला जाऊन पोहोचलो. 2 तासाचा टाईम होता. तर हे बघा, गॉगल लावून मस्तपैकी झोपलाय धनराज, कारण आम्ही सकाळी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी 4 वाजता उठलेलो. आल्यावरती परत मुंबईची लोकल पकडून घरी आलो. थँक्यू सो मच.